पण ज्या टायमाला भामास्केटचं पाणी चालू झालं त्यानंतर हे पाणी चालू झालं भामास्केटचं, तेव्हापासून सकाळी 9 वाजता पहिल्या लाईनला पाणी येतं, ॲक्युरेट येतं. नंतर दादांच्या माध्यमातून आमच्या सोसायटीच्या समोरच्या बाजूने दुसरी एक लाईन झाली. 4 वर्षापासून मी स्वतः पाण्याची व्यवस्था मी बघतो, तर मला माहिती आहे की काय फरक झालाय. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी विधानसभेतच आहे. जे काही नवीन प्रोजेक्ट होत आहेत तुम्ही बघा, तिकडे जर 10% होत असेल तर इकडे 70% होत असतील. नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची चर्चा करणार आहोत की ते व्यक्तिमत्व अशा गावाकडून आलेलं आहे की ज्या गावामध्ये या अखंड हिंदुस्थानमध्ये जेवढी काही अध्यात्माची धार्मिक स्थळं आहेत तिथे जे कुंकू असतं, हळद असते, त्याचं उत्पादन त्या गावामध्ये होतं. करमाळा तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम हे गाव आहे आणि या गावातून आपल्या आयुष्याची स्वप्न पाहत पाहत या पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ते आले. इथं आपल्या स्वप्नांना आकार देण्याचं काम त्यांनी गेल्या 10 वर्षापासून दिलेलं आहे. असे एक व्यक्तिमत्व आज आपल्या समेत आहेत. ते सन्माननीय आनंदजी सुरवसे साहेब आज आपल्या समेत आहेत. सुरवसे साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. साहेब मला एक सांगा, तुम्ही गेल्या 8-10 वर्षापासून या भोसरी विधानसभा मतदारसंघात राहता. या मतदारसंघामध्ये राहत असताना तुम्हाला समाधान वाटतंय? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहताना आम्हाला समाधान याचं वाटतंय की आम्ही आधी सुरुवातीला मी इथं आलो त्यावेळेस चिंचवडला राहत होतो. चिंचवडची परिस्थिती वेगळी आहे, भोसरी विधानसभेतली आणि चिखली भागातली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे तुम्ही चिखलीला राहिलाय? मी चिखलीला राहिलाय. चिखलीमध्ये मी केसरवेली सोसायटी माझी पाटील नगरमध्ये, आमचा 7 विंगचा प्रोजेक्ट आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चिखलीला फ्लॅट घेण्याचं कारण हे होतं की आम्हाला जरा स्वस्त फ्लॅट मिळते. कारण आपण आपलं हातपाय पांघरून आतरून पाहून पाय पसरायचंय, त्या दृष्टीने आम्हाला आपल्या बजेटमध्ये फ्लॅट बसले ह्या हिशोबाने आम्ही चिखलीमध्ये फ्लॅट घेतला. पण सुरुवातीला आम्ही जेव्हा 2017 मध्ये इथे राहायला आलो, आता आम्ही पहिलं मी 3-4 वर्ष बहिणीकडे चिंचवडला राहिलो, दळवीनगरला, उद्योगनगरला. तर तिथं जे वातावरण आहे, तिथलं जे रस्ते आहेत ते आम्हाला सुरुवातीला इथं नव्हते. थोडीशी म्हणजे डेव्हलपमेंटचा भाग असल्यामुळे इथं थोडस कच्च्या रस्त्याचं वगैरे ही परिस्थिती होती. आणि सुरुवातीला जेव्हा आपण सोसायटीमध्ये राहायला आलो, सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये सगळी लोक राहायला न आल्यामुळे पाण्याचं वगैरे कधी अडचण नसायचं आणि पाणी पण व्यवस्थित असायचं. पण हळूहळू जशी लोक राहायला आली, जशा सोसायट्या व्हायला लागल्या आजूबाजूच्या परिसर, तसं तिथं परिसरावर डेव्हलपमेंट वाढत गेली, तसा ताण यायला लागला. बरोबर. मी साहेब 2017 मध्ये बिल्डरने आम्हाला सोसायटी हँडओव्हर झाल्यानंतर मी 2020 पासून कमिटी मेंबर म्हणून काम करतोय. तर ह्याच्यामध्ये आम्हाला पाणी सगळ्यात महत्वाचं खातं आहे, पाणी खातं मी बघतो. बरोबर. म्हणजे मागच्या 4 वर्षापासून पाणी खातं मी बघतोय आणि त्याच्यासाठी मी काय काय अडचणी सहन केल्यात हे मला माहिती आहे. बरोबर. की दादांनी 2022 मध्ये जेव्हा पाणी चालू झालं भामास्केटचं, आपल्या चिखलीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभा केलेला आहे, तर त्याच्या आधी पाणी कधी येणार आहे हे आम्हाला पाणी आलंय तेव्हाच कळायचं. 1 दिवसात पाणी येतं, बरोबर आहे, ओके. टाइमवर पाणी येणं आणि ठरलेल्या 3 तासाच्या वेळेत पाणी येणं हे फार महत्वाचा विषय. कारण आमच्या सोसायटीमध्ये माझ्या 3 विंगचं मी पाणी व्यवस्थापन बघतोय, तर मला 192 फ्लॅटमध्ये 24 तास पाणी पुरवायचंय, पिण्याचं असेल, वापरायचं असेल. तर एवढा सोपा विषय नाहीये. बरोबर आहे. कारण सिक्युरिटी जे असतात ते फक्त आपल्याला सांगतील पाणी आहे का नाही. बरोबर. पण पाणी जर कमी आहे तर काय करायचं, नियोजन कसं करायचं, आणि कधी पाणी सकाळी सुटायचं, कधी पाणी दुपारी सुटायचं, कधी पाणी 8 वाजता रात्री यायचं, सकाळचं पाणी नाही आलेलं, मग दिवसभर कसं नियोजन करायचं, हे आम्हाला कायम सतत प्रॉब्लेम असायचे. पण ज्या टायमाला भामास्केटचं पाणी चालू झालं त्यानंतर आज मी तुमच्याशी बोलतोय त्या वेळेपर्यंत रोज पाणी आमच्या लाईनला, आमच्याकडे 2 लाईन आहेत ते पण मी सांगतो तुम्हाला. आमच्याकडे आधी एकच लाईन होती, आमच्याकडे आधी 6 कनेक्शन होते, तर आम्हाला पाणी पुरत होतं. पण हळूहळू तसा ताण वाढायला लागला, तसं प्रेशरचा इश्यू येत असेल त्यामुळे तिथं 2च एकच ह्याच्यावरून कनेक्शन असल्यामुळे कमी जास्त पाणी होत होतं. पहिलं पाणी कधी पण यायचं, पण आम्ही जेव्हा हे पाणी चालू झालं भामास्केटचं तेव्हापासून सकाळी 9 वाजता पहिल्या लाईनला पाणी येतं, ॲक्युरेट येतं.
आणि 3 तास म्हणजे 3 तास, पहिलं ते 2.5 तास, पावणे 3 तास असे काटछाट करायचे ते लोक, कारण त्यांच्याकडे पण पाणी पुरवठा कमी प्रमाणात होता. पाण्याचं नियोजन त्यांनाही करावं लागायचं. करायला लागायचं. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणायचं आम्हाला वरून आदेश आहे. बरोबर. पाणीच नाही तर आम्ही तरी काय करणार. बरोबर. कारण पाणी रावेतून येत होतं. हो. रावेत कुठेही चिखली, कुठेही कृष्णनगरवरून पाणी यायचं, असा प्रसंग होता. पण आधी एक लाईन होती, नंतर दादांच्या माध्यमातून आमच्या सोसायटीच्या समोरच्या बाजूने दुसरी एक लाईन झाली की आमच्या सोसायटीच्या पुढे राम मंदिर आहे पुढे गेल्यावर आणि चढ आहे. त्यामुळे वरच्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम होता. आम्हाला जरी थोडा दाब मिळायचा, वर तर जास्त प्रॉब्लेम, म्हणून दुसरी एक लाईन टाकली. आणि आम्हाला पाण्याचं मध्ये आधी काटकसर करायचं किंवा 11 ते 5 बंद करा, पाणी बचत करा, असं वारंवार करावं लागायचं. आणि ह्याच्यामध्ये व्हायचा काही प्रॉब्लेम, एखादा दुसरा माणूस सेकंड शिपला जाणार असेल, त्यांनी चुकून जरी नळ चालू ठेवला तरी 1000-2000 लिटर पाणी वाया जाणे किंवा ते सिक्युरिटीला समजेपर्यंत बंद करेपर्यंत लाईन, असे प्रकार होत होते. बरोबर. त्या टायमाला आम्ही दादांच्या माध्यमातून आम्हाला नवीन 3 कनेक्शन मिळाले आणि नवीन लाईन तर टाकून झाली होती. बरोबर. ते 3 कनेक्शन मिळाल्यानंतर आमच्याकडे आजच्या दिवसापर्यंत पिण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा 24 तास पाणी पुरवठा आहे. बरोबर. जे की आज 1 मिनिट सुद्धा पाणी बंद होत नाही. मला एक सांगा, हे सगळं करत असताना बरीचशी मंडळी म्हणतात की आम्हाला पाणीच मिळत नाही, आमच्याकडे पाणीच नाहीये, आमच्याकडे रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, लाईट वारंवार जाते, आम्हाला नुसता विकास हा कागदावरती दिसतो, प्रत्यक्षात दिसत नाही. मग तुम्ही त्याच्याशी सहमत आहात, विकास झालाच नाही याच्याशी? आता कसं आहे माहिती आहे का, भोसरी विधानसभा मतदारसंघ, पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ ह्यापेक्षा वेगळा आहे. आपला भाग समाविष्ट भाग आहे. म्हणजे आपण कमी किमतीमध्ये फ्लॅट काय मिळाला आपल्याला, तर हा भाग विकसनशील भाग आहे. आणि विकास होणं ही निरंतर प्रोसेस आहे. आज आमदार दादा जरी असले तरी आज दादा म्हणले म्हणून काय लगेच सगळीकडे लाईन पडतील किंवा लगेच काहीतरी रस्ते एकदम चकाचक होतील असं काही नाहीये. बरोबर. भामा आसखेडचं पाणी ज्या टायमाला आलं त्या टायमाला चरोलीला असेल, दुधगावला असेल, लाईनचं काम चालू होतं. बरोबर. त्यामुळे त्या लाईनमध्ये काही काही मेंटेनन्स, त्यांचं टेस्टिंग, त्यामुळे त्या रस्त्याचं काम आणि पण ते प्रॉपर करणारे दादाने असं सांगितलंय आम्हाला. ते रस्त्याला त्यांनी चालू जे आता गरज आहे तसा रस्ता आहे तो, पण त्याच्यावरती टेस्टिंग चालू असल्यामुळे त्याला थोडंफार कुठं कुठं पॉईंटमध्ये वारंवार चेकिंग करायला लागतं. कारण हे कसं आहे, आपल्याला पुढच्या 30 वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने दादाने हे काम केलंय. बरोबर. आज रावेतला पाणी नदीद्वारे येतं. बरोबर. तिकडला जलवाहिनी प्रकल्प बंद, जो पाईपलाईन पण येणार होता तो बंद पडला, त्यावर पण दादांनी काम करून तिथं मंजुरी त्याची स्थगिती उठवली. आपल्या इथं पाणी पण लाईन चिखलीमध्ये येणार आहे, ती बंद ह्याच्यामधून का आणली तर पाणी वाया जातं. 10-20% तरी पाणी नदीमध्ये जे इकडं तिकडं शेतकरी उचलणार, मोरणार पाणी, बरोबर, कुठं खड्ड्यांमध्ये हे ते नदीमध्ये आडणार, हे वाचवण्यासाठीच दादांनी त्याच्यामध्ये पाईपलाईनद्वारेच पाणी आणलंय. त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा शुद्ध क्वालिटी मिळेल, म्हणजे चांगल्या दर्जा. बरोबर. आणि त्याचा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी फायदा होईल. बरोबर. आता जे कोण म्हणत असतील की विकास झाला नाही, एखाद्याच्या डोळ्याला जर पट्टीच बांधलेली असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही ना. कारण मी स्वतः एक सोसायटी धारक म्हणून मागच्या 4 वर्षापासून मी स्वतः पाण्याची व्यवस्था मी बघतो, तर मला माहिती की काय फरक झालाय सोसायटीतल्या माणसांना. मला स्वतःला अनुभव आहे. मला अनुभव आहे, कारण मी रात्री 11-11 वाजता जाऊन खाली आम्ही टँकर मागून पाणी टाकून सकाळी पाणी आपल्या लोकांना, आता जरी संध्याकाळी पाणी नसेल तरी सकाळी तरी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही रात्री 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत वरून टँकरचं पाणी टाकून आम्ही सोसायटीला पाणी पुरवलेलं. बरोबर. लोकांना पाणी पाहिजे. एका टायमाला थोडी वेळ लाईट नसेल तर चालतं, पण पाणी गरजेचा विषय आहे. सगळ्यात महत्वाचं जे काम केलं दादांनी, जे की मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात चांगलं काम झालंय तर पाण्याचं काम झालंय, जे की आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी एक वरदान आहे. बरोबर. की आज सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी विधानसभेतच आहे आणि सगळा लोड इथंच आहे. जे काही नवीन प्रोजेक्ट होत आहेत तुम्ही बघा, तिकडे जर 10% होत असेल तर इकडे 70% होत असतील. बरोबर. त्याचा लोड पण येणार ना व्यवस्थेवर. इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय, तर त्या दृष्टीने डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला पाईपलाईन टाकायला लागते. तुम्ही मान्य करताय विकास झालाय? विकास झाला हे मान्य करावंच लागेल, कारण मी एक नागरिक म्हणून, एक सोसायटी धारक म्हणून सांगतो की विकास हा झालेला आहे. सुरवसे साहेब, या सगळ्या चर्चा करत असताना तुम्ही विकास मान्य करताय, विकास झालाय हे मान्य करताय, दादांच्या संदर्भात अशी एखादी गोष्ट आहे का जी तुमच्या किंवा तुमच्या सोसायटीच्या किंवा तुमच्या सगळ्या रहिवाशांच्या मनामध्ये, स्मरणामध्ये राहील? आहे ना साहेब.
आमच्याकडे साहेब काय होतं, आमच्याकडे 2017 पासून बिल्डरची काही कामं अपूर्ण होती. त्या कामामध्ये आम्ही फॉलोअप घेत होतो, पण बिल्डर आम्हाला दाद देत नव्हता. मागच्या 1-1.5 वर्षाखाली आम्ही दादांना एकदा निवेदन दिलं. दादा म्हणले मी बघतो. परत एकदा दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या, आपण मीटिंग करू. मग दादांनी त्याची त्वरित मीटिंग लावली बिल्डर बरोबर. त्यावेळेस बिल्डर म्हणायला लागला की मी कामं दादा यांची करून दिली, काय थोडीफार राहिली असतील. दादा त्याला म्हणले तू जर म्हणतो कामं करून दिले, तर ही सोसायटीतली लोक आहेत आपली, माझे सहकारी, ते सारखे काय येतात माझ्याकडे, काहीतरी अडचण आहे ना. बरोबर. तू काय कामं केली मला दाखव. आम्ही आमच्याकडे पेंडिंग कामाची एक लिस्ट दादांना दिली. दादाने तो पेपर स्वतः हातात घेतला, बिल्डरला समोर बसवला होता दादाने. दादा त्याला म्हणले तू तारखा सांग, हे काम कधी होईल, ते काम कधी होईल. म्हणजे साहेब आम्ही पण, मी करमाळा भागामध्ये राहतो, लोकांना काय काय गावामध्ये आता 100-100 गावं असतात गावाकडे एका तालुक्यात. काय काय गावामध्ये आमदार 5 वर्ष जाऊ शकत नाही. जो आमदार एका सोसायटीसाठी लेटर पॅड सोसायटीचं घेऊन बिल्डरला विचारतोय की ह्या कामं कधी होतील, मला तारखा सांग. बरोबर. म्हणजे सोसायटीतल्या लोकांना आम्ही नंतर सांगितलं की दादांनी आपल्यासाठी हे केलं, पण आम्ही स्वतः अनुभवलंय की आम्हाला त्याच्या अडचणी काय येत होत्या. बरोबर. आणि मीटिंग झाल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून कामं चालू झाली. आज पूर्णत्वाच झाले ते सगळे, बऱ्यापैकी कामं पूर्ण झालीत. अनेक काही कामं चालू आहेत. कसं आहे, बिल्डर जे असतात ते पैसे वाचवायच बघणार. बरोबर. आता पोझिशन होऊन सोसायटी 6-7 वर्ष झालं. मला सांगा, 7 वर्ष पोझिशन झाल्यानंतर कोण बिल्डर, आम्हाला आता नवीन जनरेटर त्याने आणलाय 6-6.5 लाख रुपयाचा. 6 वर्षानंतर कोण बिल्डर 6-6.5 लाख रुपये जनरेटर आणून देईन सोसायटीला. बरोबर. एका वर्षानंतर बिल्डर बघायला सुद्धा येत नाही काय चाललंय सोसायटी. दादांनी करून दिलं सगळं, दादांनीच करून दिलं. आणि आम्ही ठामपणे सांगतो, आम्ही हे आमच्या सगळ्या सोसायटीतल्या लोकांना पण सांगितलंय, लोकांना पण माहिती आहे की हे सगळं दादांनीच करून दिलंय आपल्याला. आणि म्हणून आम्ही जो विकास आहे तो झालेला दिसतोय, सोसायटी धारकांसाठी असेल किंवा सोसायटीतल्या सभासदांसाठी असेल, तो लाभदायकच आहे. सुरवसे साहेब, मी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही दादांबद्दल सांगितलं, केलेल्या विकास कामांबद्दल सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुमच्या सोसायटीत आलेल्या अडचणी सांगितल्या. मला एक सांगा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही करमाळा तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील मंडळींना काय आवाहन कराल? एक त्या मातृभूमीतला माणूस म्हणून दादांबद्दल काय आवाहन कराल इथं राहणाऱ्या मंडळींसाठी? साहेब, ह्याच्यामध्ये कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये सोसायटी धारकांसाठी लक्षवेधी मांडणारा एकच आमदार आहे. मी ठामपणे सांगतोय, आणि कोणाकडे ह्याचं काय असेल तर त्यांनी सांगावं, पण आमच्या माहितीत तर असं आहे की सोसायटी धारकांसाठी लक्षवेधी मांडणारा, जो की आमचा कचऱ्याचा उपभोक्ता कर आहे, तो दादांनी आमचा सरसकट त्याला स्थगिती देऊन टाकली, माफ करून टाकलाय. जो की आम्हाला दर वर्षी 800-1000 रुपये आमच्या ह्याच्यामध्ये आलेले आहे. मी स्वतः भरलेले आहेत पैसे. बरोबर. 1 वर्ष ते माझ्या आणि कॉर्पोरेशनकडे अमाऊंट पेंडिंग आहे जी भरलेली आहे ते दादांनी पुढच्या वर्षीपासून, मागच्या 2 वर्षामध्ये ते आलं नाही आमच्या ह्याच्यामध्ये. आज तुम्ही बघा, 1300च्या आसपास सोसायटी आहेत भोसरी विधानसभेमध्ये. एवढे सारे फ्लॅट आहेत, प्रत्येक फ्लॅट धारकाचे 1000-1000 रुपये जर पकडले तर किती पैसे झाले. म्हणजे सोसायटीमध्ये जरी लोक राहतात तरी सर्वसामान्य नागरिकच आहेत, असे हायफाय लोक नाही आहेत की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे. सगळे आपले कामगार वर्ग असतील, कंपनीमध्ये काम करणारे मध्यमवर्गीय आहेत. तर जो माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्यासाठी लक्षवेधी मांडू शकतो. आमचा साहेब तुम्हाला सांगतो एक विषय, कचरा आमचा उचलायचं बंद केलं होतं कॉर्पोरेशनने सगळ्या सोसायटींचं. दादांनी तातडीने एका दिवसामध्ये आमचा कचरा उचलायला भाग पाडलं होतं कॉर्पोरेशनला, त्याचा आदेश आला होता. कारण सोसायट्यांमध्ये कचरा हा एक महत्वाचा विषय, रोज उचलणं गरजेचं आहे. जो माणूस आपल्यासाठी एवढं करतोय आमदार, आपण पण गावाकडे बघतो आमदार काय कामं करतात. इथं जो आपला आमदार एवढा जीवाभावाचा माणूस आहे, तो एवढं काम करतोय आपल्यासाठी, तर आपण त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. आणि दादांना परत एकदा 3ऱ्या वेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून दादा मंत्री हवेत, आमची सोसायटी धारकांची इच्छा आहे, जेणेकरून सोसायटी धारकांनाही त्याचा फायदा होईल आणि भोसरी विधानसभेलाही त्याचा फायदा होईल, असं माझं मत आहे. इतकं प्रगल्भतेने दादांबद्दल बोलत असताना दादांनी छोट्या छोट्या गोष्टींवरती, मग फोन नुसता आला की आपण स्वतः तिथं जायचं, बिल्डरनी जे काही अडवलेली कामं आहेत, बिल्डरने जे काही त्याच्या सोसायटीमध्ये अपूर्ण ठेवलेली कामं आहेत, ते स्वतः समोर बसून तो कागद हातामध्ये घेऊन त्यांच्याकडून डे टू डे तुम्ही कधी काम करणार आहे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी
इतक्या गोष्टींवरती लक्ष घालतो ना, तेव्हा या मंडळींची आत्मीयता निश्चितच त्या व्यक्तीबद्दल द्विगुणित होत असते, प्रभावित होत असते. आणि ती नुसती होत नाही, तर आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आज सुरवसे साहेबांनी त्यांच्या सोसायटीच्या असतील समस्या किंवा त्यांच्या ते राहतात त्या भागातल्या चिखली परिसरातल्या समस्या, रस्ते, या सगळ्यांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या, पाण्याच्या गोष्टी सांगितल्या, की पाणी पूर्वीच्या काळात कसं होतं, दादांची आमदार पदाच्या काळामध्ये त्यावेळेस काय बदल झाला, आज मिळणारं 24 तास पाणी, पूर्वीच्या काळात तास 2 तास येणारं पाणी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना, की महिलांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद निर्माण करण्याचं काम विकासाच्या माध्यमातून दादांनी केलंय, हे टाळूनही चालणार नाही. आपण आनंदजी सुरवसे साहेब इथं आलात, आमच्याबरोबर चर्चा केली, त्याबद्दल आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. धन्यवाद साहेब.